कुणाल कामराच्या घरी मुंबई पोलीस पोहोचलेत. नोटीस देऊन सुद्धा कामरा चौकशीसाठी गैरहजर राहिल्यानं पोलीस कामगाराच्या घरी पोहोचलेले आहेत. कामराच्या घरी पोहोचलेत तर कामरानं एकनाथ शिंदेंवरती विडंबना गीत गायलं होतं आणि त्यानंतर वाद निर्माण झालाय. कॉमेडियन कुणाल कामरानं पोलिसांना उद्देशून ट्विट केलाय. ज्या पत्त्यावरती मी गेल्या 10 वर्षांपासून राहत नाही तिथे जाऊन पोलिसांनी वेळ वाया घालवू नये असं कामरानं ट्विटमध्ये म्हटलंय. नोटीस देऊन सुद्धा कामरा चौकशीसाठी हजर न राहिल्यानं पोलीस घरी पोहोचले आणि त्यावरूनच कामरानं ट्विट केलं. नागपूर हिंसाचार घटनेतील मास्टरमाइंड फहीम खानची 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आलेली आहे. दिवाणी आणि सत्र न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. शिवाय फहीम खानवरती गणेशपेठ तहसील आणि सायबर पोलीस या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. संभाजी ब्रिगेडनं त्यांचं नाव बदलावं अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा शिवधर्म फाउंडेशननं दिलेला आहे. महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड नावाच्या संघटनेकडून वारंवार छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातोय असं म्हणत शिवधर्म फाउंडेशननं पुण्यात पत्रकार परिषदेतून ही मागणी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून केस गळतीनं नागरिक हैराण आहेत. मात्र सदरची केस गळती नेमकी कशामुळे होतीये याचं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. कारण केस गळतीनंतर ICMRनं इथून काही नमुने तपासणीसाठी नेमले होते, पण या संदर्भातील अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाहीये, म्हणून कारण देखील अस्पष्टच आहे. पुण्यात शाळेत मुलाला परस्पर पळवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एका अनोळख्या व्यक्तीनं शाळेमध्ये प्रवेश करून ड्रायव्हर यांना भेटण्याचं खोटं कारण सांगितलं आणि मुलाची सखोल चौकशी केली. आपल्याला त्या मुलाला घरी घेऊन जायचंय अशी विचारणा केली आणि तिथे उपस्थित असलेल्या ड्रायव्हरनं ऑफिसमधून परवानगी घ्या असं सांगताच त्या व्यक्तीनं पळ काढला. बेलापूर रेल्वे स्थानक ते घोट कॅम्प दरम्यान 1 एप्रिलपासून NMMT बस सेवा सुरू होणार आहे आणि त्यामुळे परिसरातील प्रवासी समाधान व्यक्त करतायत. घोट कॅम्पमधून सकाळी 5:55 पहिली बस सुटेल तर बेलापूर रेल्वे स्थानकावरून शेवटची बस ही रात्री 10 वाजता असणार आहे. प्रत्येक 25 मिनिटांनी बस उपलब्ध असणार असल्यानं NMMT प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे. सुरत स्थानकाच्या पुनर्विकासातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वरील एअर कॉन्कोर्सचं काम सध्या संपलेलं आहे. तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी स्थानकांवरती वळवलेल्या बहुतेक गाड्या या 1 एप्रिलपासून पुन्हा सुरत स्थानकावरती थांबणार आहेत. पश्चिम रेल्वेचा मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनीच ही माहिती दिली आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे वाहन चालकांचा मुंबई पुणे प्रवास याचा वेळ 20 ते 30 मिनिटांनी वाचणार आहे. मात्र या मार्गावरील प्रवासासाठी कोणताही अतिरिक्त टोल लागणार नसल्याचा दावा MSRDC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेला आहे. सुरक्षेची विशेष काळजी घेत महाकाय वायडक्टची उभारणी देखील केली जाते. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी IRCTC भारत गौरव टुरिस्ट ट्रेन चालवण्यात येणार आहे. एक भारत श्रेष्ठ भारत आणि देखो अपना देश या उपक्रमांतर्गत ही विशेष ट्रेन ऐतिहासिक स्थळांना जोडणार आहे. ही विशेष ट्रेन 17 एप्रिल 2025 ला पुणे स्थानकावरून सुटेल. गैरहजर राहून स्वतःऐवजी दुसऱ्या महिलेस वर्गात अध्यापन करायला लावून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या महिला शिक्षिकेला आता निलंबित करण्यात आलेला आहे. पुण्यातील भोर नगरपालिकेच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक 1 मध्ये हा प्रकार घडलाय आणि भारती दीपक मोळे असं सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या उपशिक्षिकेचं नाव आहे. कोकण बोर्ड कॉपीमुक्तीवर सुद्धा आता अव्वल राहिलेलं आहे.
10वीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात कॉपीचा एकही प्रकार आढळला नाहीये, तर 12वी परीक्षेमध्ये रत्नागिरीत कॉपीच्या फक्त एका प्रकाराची नोंद झालेली आहे। त्यामुळे राज्यातील इतर विभागीय मंडळाशी तुलना करता कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात कोकण मंडळ आघाडीवरती आहे। नागपूरच्या बडकस चौकामध्ये हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं सामूहिक रामरक्षा पठण आयोजित करण्यात आलं। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी रामरक्षा पठण करण्यात आलं आणि या आयोजनामध्ये महिलांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। चैत्र नवरात्र निमित्तानं सामूहिक रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं। लोणावळ्यातील एकविरा गडावरती हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावरती आई एकविरा देवीच्या मुख्य मंदिरात रंगबिरंगी फुलांची सजावट करण्यात आली। कारला एकविरा गडावरती चैत्र नवरात्रीचा उत्सव सुरू झालेला आहे। भाविकांची मांदियाळी कारला एकविरा गडावरती दिसतेय। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात जवळपास 200 वर्षांची परंपरा असलेली श्री भैरवनाथ देवाची पगाड यात्रा उत्सवात संपन्न झाली आहे। पारंपरिक वाद्य आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत भैरवनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात उत्साहात ही यात्रा पार पडली। पंढरपुरातील सांगोलामधल्या शिखर शिंगणापूर इथल्या शंभू महादेव यात्रेला सुरुवात झाली आहे। या निमित्तानं गावात कावडी मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि यावेळी कावड मिरवणूक काढून ग्रामदेवतांना जलाभिषेकही घालण्यात आला। नाशिकच्या सातपूर गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त भवानी मातेचा जत्रोत्सव आता साजरा करण्यात आलेला आहे। यावेळी 12 गाड्या ओढत यात्रा संपन्न झाली। हजारो भाविक दरवर्षी हा सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावतात। यंदा सुद्धा 20,000हून अधिक भाविकांनी इथे गर्दी केली होती।